श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. रामकृष्ण हरी. माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी ही भक्ती, ज्ञान आणि आत्मचिंतनाचा अमृत झरा आहे. या पवित्र वाणीचे मनापासून श्रवण केले तर अंतःकरणाला शांती मिळते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. आज आपण श्री ज्ञानेश्वरीच्या अध्याय 13 मधील ओवी क्रमांक 275 ते 330 यांचे भक्तिभावाने श्रवण करणार आहोत. चला तर मग मन शांत करूया, सद्गुरूंचे आणि ज्ञानेश्वर माऊलींचे स्मरण करूया आणि या पवित्र ज्ञानामृताच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. रामकृष्ण हरी. हे साही कोणी के वेळे भितरले कृपेचे निंबळे, उघडोनिया डोळे दृष्टी घाली. असे असूनही आखिर कृपेच्या भक्तीमुळे कोणाकडे डोळे उघडून पाहिले तरी चंद्रबिंबो निधारा निघता नव्हती गोचरा. परी एकसरे चकोरा निघती दोन दिन. तर चंद्रापासून श्रवणाऱ्या अमृतधारा जरी कोणाला दिसल्या नाहीत तरी त्यांचे भोगते जे चकोर पक्षी त्यांना त्या दिसतात आणि त्यांनी ते संतुष्ट होतात. तैसे प्राणियांसी होई जरी तो कही वासु पाहे, तया अवलोकनाची सोयी कुर्मीही नेने. त्याप्रमाणे तो ज्याच्याकडे पाही त्याला आनंद होतो. कासवीच्या नजरेत प्रेम आहे असे म्हणतात, पण तेही त्या दृष्टीपुढे फिकेच. किंबहुना ऐसी दिठी जयाची भूतांसी करही देखसी तैसेची ते. किंबहुना अशी प्राणी मात्रांविषयी दृष्टी असते. त्याचे हात पाहिले तर तेही असेच दया तत्पर असतात. तरी होऊन या कृतार्थ राहिले सिद्धांचे मनोरथ, तैसे जयाचे हात निर्व्यापार. सिद्ध पुरुषांचे मनोरथ जसे कृतार्थ होतात अर्थात मन कर्तव्य शून्य असते, त्याप्रमाणे त्याचे हात चेष्टारहित व्यापारहित असतात. अक्षमे आणि संन्यासिले हे निधनाने विझाले, मुके निघेतले मौन जैसे. अशक्त माणसाने जसा कर्मसन्यास करावा, लाकडे नसलेला अग्नी जसा विझावा किंवा मुक्या माणसानेच मौन धारण करावे. तया परी काही जया करा करणे नाही, जे अकर्तयाच्या ठाई बैसोई ती. त्याप्रमाणे ज्याच्या हातास काही एक कर्तव्य न उरल्यामुळे ते त्या अकर्त्या पुरुषाच्या ठिकाणी स्वस्थ असतात. आसुडेल वारा नख लागेल अंबरा, या बुद्धी करा चळोने दी. वाऱ्याला हिसका बसेल, आकाशाला नख खुपेल या बुद्धीने जो आपल्या हाताला चालनाच देत नाही. तीर्थांगावरील उडवावी का डोळा रिकते झाडावी, पशु पक्षा दावावी त्रास मुद्रा. अंगावर बसणारी माशी उडवावी किंवा डोळ्यात जाणारे चिलटे दूर करावीत अथवा पशु पक्ष्यांकडे क्रूर दृष्टीने पाहावे. या केवते आगोठी नावडे दंडुकाठी, मग शस्त्रांचे किरीटी बोलणे के. अशा कित्येक साध्या गोष्टी त्याला आवडत नाही. दंड अगर काठी त्याला नको, मग अर्जुना शस्त्राचे नाव कशाला. लीला कमळे खेळणे का पुष्पमाळा झेलणे, न करी मने गोफणे ऐसे होईन. हाताने लिहिलेने कमळ फिरवल्यास अथवा फुलांची माळ झेलल्यास गोफणातील दगडाप्रमाणे त्यांना इजा होईल म्हणून हेही व्यापार तो करत नाही. हालवतील रोमावळी या लागी अंगण कुरवाळी, नखांची गुंडाळी बोटांबरी. केसांना इजा होईल म्हणून अंगही कुरवाळत नाही आणि नखे काढली तर हिंसा होईल म्हणून तो ती तशीच वाढवून देतो. तव करणे याची अभाव परी साही पडे प्रस्ताव, तरी हाताहाची सराव जे चेडीचती. हातांनी काही क्रिया व्हायची नाही, पण तशाच वेळ पडली तर ते हात जोडावेच हाच त्यांचा अभ्यास आहे. नाना भिकारा उचले जे हातू पडली या देईचे,
ना तरी आता ते स्पर्शी जे आळू माळू. किंवा एखाद्याला अभय देण्यासाठी त्याचा हात उचलला जातो, किंवा पडलेल्याला सावरण्यासाठी तो पुढे येतो, किंवा दुःखितांच्या अंगावरून तो हळूच फिरतो. हे उपरोध करणे तरी आत भय हरणे, नेनती चंद्र किरणे जिव्हाळा तो. हे नाईलाजानेच तो करतो, पण आर्थ माणसाचे भय तो घालवतो. तेव्हा तिथे जो कृपेचा दयेचा पाझर असतो तो चंद्र किरणातही नसतो. पाहुनी तो स्पर्शू मलया निळू खरपुसू, ते माने पशु कुरबाळणे. मलय पर्वतावरती वाऱ्याने जसा आनंद होतो तशा प्रकारचे त्यांचे पशूंना कुरबाळणे त्या पशूंना दायी असते. जे सदारी ते मोकळे जैशी चंदनागे निसळे, न फळताही निर्फळे होती चीना. जे हात नेहमी रिकामेच असतात, पण चंदनाचा कोणताही भाग शीतल असल्याने त्याला फळे न येताही जसा तो वृक्ष निष्फळ म्हणत नाही, तसे त्याचे रिकामे हात निष्फळ नाहीत. आता सो हे वागजाळ जाणे ते कर्तळ, सज्जनांचे शीळ स्वभाव जैसे. आता हे बोलणे असो, सज्जनांचे शीळ आणि स्वभाव ही जशी असतात तसेच त्यांच्या हाताचे आचरण असते. आता मन दयाचे सांगो म्हणे जरी साचे, तरी सांगितले कोणाचे विलास हे. आता त्याचे मन कसे असते हे जर सांगायचे झाले तर इथवर सांगितलेला प्रकार हे तरी कोणाचे विलास होईल. काय शाखा नव्हे तरू जळे मीनसे सागरू, तेजाने तेजाकारू आन काही. फांदी म्हणजे काय? झाड नाही. पाण्या वाचून का समुद्र असतो? तेज आणि सूर्य ही निराळे आहेत काय? अवयव आणि शरीर हे बिघडाले कीर, किरसू आणि नीर सिनानी आती. अवयव आणि शरीर हे काय भिन्न आहेत? रस आणि पाणी हे काय निरनिराळे आहेत? म्हणून हे जे सर्व सांगितले बाह्य भाव, ते मनाची का सावयव ऐसे जाणे. म्हणून या ज्या सर्व बाह्य क्रिया सांगितल्या त्या मूर्त होणाऱ्या मनाच्याच आहेत असे तू समज. जे बीज भुई खोविले तेजीवरी रुख चाहले, तैसे इंद्रियद्वारी फाकले अंतराची की. जमिनीत जे बीज लावावे ते झाडाच्या आकाराने वर येते, त्याप्रमाणे इंद्रियांच्या क्रियारूपाने आतील मनच बाहेर फाकले आहे. पैमानची जरी अहिंसेची अवसरी, तरी कैची बाहेरी ओसंडेल. पण मनात जर अहिंसा नसेल तर ती इंद्रियांकडून बाहेर कशी उमटेल? आवडे ते कृत्य कीर्ती आधी मनोतीची उठी, मग तेव्हाचे दिठी करांसी. ज्या विषयीची आवड असते ती वृत्ती प्रथम मनातच निर्माण होते आणि तेथून ती वाचा, दृष्टी आणि हात इत्यादींच्या द्वारे बाहेर दिसते. वाचुनी मनीचे नाही ते वाचेसी उमटेल काही, विवीन भुई अंकुर असे. एरवी जे मनातच नाही ते वाटे वाटे बाहेर कसे येणार? बीजाशिवाय का जमिनीमध्ये अंकुर फुटेल? म्हणून मनपंजे मोडे ते इंद्रिय आधीची उघडे, सूत्रधारे विनसाई खडे वाओ जैसे. म्हणून जेथे मनाचाच मनपणा संकल्प नसेल तेथे सूत्रधारण वाचून जशी कळसूत्री पाहुली व्यर्थ, तशी नुसती इंद्रिय व्यर्थ आहेत. उगमीची वाळूनी जाये ते ओघी कैचे वाहे, जीव गेली आहे चेष्टा देही. जी उगमाच्या ठिकाणीच कोरडी पडली तिला प्रवाह कोठचा? किंवा प्राण गेल्यावर देहात चलनवलन असते का? तैसे मन हे पांडवा मूळ या इंद्रिय भावा, ही चिराहटे आघवा द्वारी. त्याप्रमाणे अर्जुना या सर्व इंद्रिय व्यापारांचे मन हेच मूळ आहे. त्याच्याद्वारे सर्वांचाच व्यापार सुरू होत असतो.
परी जे वेळी जैसे जे होण्या तू असे बाहेर येतेसे व्यापार रूपे. परंतु ज्यावेळी त्याचा आज जसा संकल्प असेल त्याप्रमाणे ते क्रियेच्या द्वारा बाहेर येते. या लागे साचो कारे मने ऐसा ठाव थोरे पिकाली धृती आदरे गोभात निघे. याकरता मनातच खरोखर अहिंसा वृत्ती बळकट असते म्हणून ती बाहेर दिसते. उदाहरणार्थ जसा पिकलेल्या फळाचा स्वाद आपोआप बाहेर येतो. मनोनी इंद्रिये तोची संपदा वेशिता ही उदावादा अहिंसेचा धंदा करते आहाती. म्हणून अहिंसा हीच आपली खरी संपत्ती होय असे मानून इंद्रिये तिचेच आचरण करत असतात. समुद्र दाटे भरिते ते समुद्राची भरी तरी आणते तैसे स्वसंपत्ती चित्ते इंद्रियां केले. समुद्राला भरती आली म्हणजे त्याच्या पाण्यानेच खाड्या भरतात. त्याप्रमाणे मनात असलेली गोष्ट इंद्रियांच्या ठिकाणी दिसते. हे बहु असो पंडितू धरुची बाळकाचा हातू ओळीली ही व्यक्तू आपणची. हे आता पुरे गुरुची पालकाचा हात धरून आपणच त्याच्या हाताने जशा ओळी लिहितात तैसे दयालुत्व आपुले मने हाता पाया आणिले मग ते तोपजविले अहिंसे ते. त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी असलेले दयालुत्व मनाने हातात आणि पायात आणण्यामुळे त्याच्याकडून सहजच अहिंसाचार होतो. या कारणे किरीटी इंद्रियांची या गोठी मनाची रहाटी रूप केले. म्हणून अर्जुना इंद्रियांची अहिंसा म्हणून तुला जे सांगितले ते खरोखर मनाचेच रूप आहे. सामने देहे वाचा सर्व संन्यासू दंडाचा जाहला ठाई जयाचा देखशील. याप्रमाणे काया वाचा मने ज्याच्या ठिकाणी तुला हिंसेचा त्याग दिसेल तो जाण वेल्हाळ ज्ञानाचे वेळाऊळ हे असो निखिळ ज्ञानाची तो. जे अहिंसकाने किजे ग्रंथाधारे निरूपिजे ते पहावी हे उपजे ते तोची पहावा. ऐकू येणारी आणि ग्रंथात सांगितलेली अहिंसा पाहावी असे जेव्हा वाटेल तेव्हा त्याला बघावे म्हणजे पुरे. ऐसे म्हणितले देवे ते बोले की सांगावे परिफाकला हे उपसहावे तुम्ही मज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असे देवांनी सांगितले ते मी वास्तविक थोडक्यात सांगायला पाहिजे होते पण विस्तार झाला त्याची क्षमा करावी. म्हणाले हिरवे चारे गुरु विसरे मागील मोहर धरू का ओर लागे पाखिरू गगनी भरे. हिरव्या कुरणात चरण्यासाठी सोडलेली गुरे कोठपर्यंत आली हे जसे जाणत नाहीत किंवा आकाशात भराऱ्या मारताना आपण किती दूर आलो याची पक्ष्यांना भानही नसते. तैसी या प्रेमाची स्फूर्ती फावरिया रसवृत्ती वाहविला मती आकळेना. त्याप्रमाणे प्रेमाच्या भरात रसाळ वर्णन करताना मी किती वाहवत गेलो ते विसरलो असे तुम्ही म्हणाल. तरी तैसे नोहे अवधारा कारण असे विस्तारा एरवी पद तरी अक्षरा तिहिंचेची. पण तसा हा प्रकार नसून मी हेतू पुरस्पर विस्तार केलेला आहे. तसे पाहिले तर अहिंसा या पदात 3च अक्षरे आहेत. अहिंसा म्हणता थोडी परी ते तेची होय उघडे जे लोटी जती कोडी मतांची. अहिंसा दिसायला लहान वाटते पण जेव्हा असंख्य मतांचे खंडन करावे तेव्हाच ती स्पष्ट होते. एरवी प्राप्ते मत मतांतरे थांत मुनी अंग भरे बोधी जेल ते नसरे तुम्हा पाशी. एरवी ही दुसरी मते तुम्हाला न सांगता जर फक्त माझेच मत सांगितले असते तर ते एवढे तुम्हाला पटलेच नसते. रत्न पारथियांच्या गावी जाईल गंडकी तरी सोडावी काश्मीरी न करावी मिडगन जेवी.
रत्न पारखणाऱ्या लोकांच्या गावात शालिग्राम शिळा रत्न म्हणून विकली जाईल अशी कल्पना असेल तर गाठोड्यातून बाहेर काढावी आणि सरस्वतीची स्तुती कितीही केली तरी ती अपुरीच पडणार, म्हणून ती जशी करू नये. काही सामासु कापुरा मंद जेथ उधारा पिठाचा विकरा ती साते. जिथे बाजारात कापराला वास मंद आहे असे म्हणतात, त्या बाजारात कापूर म्हणून पिठाची विक्री कशी होईल. म्हणून सभे बोलकेपणाचे निक्षोभे लाग सरून लभे बोला प्रभू. म्हणून श्रोते हो, तुमच्या सभेत मी कोणी एक मोठा वक्ता आहे अशा भावनेने आलेलो नाही. सामान्य आणि विशेषा सगळे की जेल देखा तरी कानाचे मुखा कडे न्याल ना तुम्ही. सामान्य आणि विशेष वर्णन असा भेद न ठेवता जर मी सगळे सरसकट सांगेन तर तुम्ही माझे बोलणे ऐकण्यासही तयार होणार नाहीत. शंकेचे निगदळे जे शुद्ध प्रमेय मेळे ते मागुती पाऊले पळे अवधान ते. एखादे तत्व सांगताना जर मध्ये शंका आली तर त्या विषयावरील तुमचे लक्ष नाहीसे होईल. का करुनी बाबुळे चिबुंथी जळेची ते हाती तयांची वास पाहती हसू काही. किंवा ज्या पाण्यावर शेवाळ माजले आहे त्या पाण्याकडे हंस पक्षी डुंकून तरी पाहतात काय. का अभ्रा पहिलीकडे जे येत चांदणे कोडे ते चकोरे चांचुवडे उचलताना. किंवा चंद्राचे चांदणे ढगांनी झाकले असताना त्यातील रस पानाकरता चकोर पक्षी आपली चोच उघडत नाहीत. ऐसे तुम्ही वासन पाहाल ग्रंथुने घावरी गोपाल जरवी निर्विवाद नव्हेल निरूपण. त्याप्रमाणे माझे सांगणे जर निर्विवाद नसेल तर माझा ग्रंथ हातात घेणारच नाहीत, पण उलट राग मात्र येईल. न बुझविता मते न फिटे आक्षेपांचे लागते ते व्याख्यान जे तुमते जोडुनी नेदी. निरनिराळे मते सांगितली नाहीत तर त्यावरील संशयाचे निराकरण होणार नाही आणि असे व्याख्यान मला तुमच्यासारख्या श्रोत्यांची जोड लाभून देणार नाही. आणि माझे तव आघवे ग्रंथ नयनेची भावे जे तुम्ही संती होवावे सन्मुख सदा. आणि माझ्या ग्रंथ रचनेला सर्व मुख्य उद्देशच हा आहे की तुम्ही संतांनी माझ्यावर प्रसन्न होऊन सदैव समोर असावे. एरवी तरी साचो का रे तुम्ही गीता थाचे सोयी रे जाणून गीता एक सरे धरली मिया. मला माहित आहे की तुम्ही गीतेचे भोगते आहात आणि म्हणूनच मी यावरच ग्रंथ. माऊलींच्या या पवित्र ज्ञानेश्वरीतील अमृतवाणीचे आजचे श्रवण आपण इथे पूर्ण केले. या ज्ञानवाणीतून मिळालेले विचार आपल्या हृदयामध्ये सदैव राहोत आणि आपल्या जीवनामध्ये भक्ती, ज्ञान, शांती आणि सद्बुद्धीचा प्रकाश निर्माण हो, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. आपण हा व्हिडिओ मनापासून ऐकला असेल तर लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि सद्गुरू भक्ती मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया ज्ञानेश्वरीच्या पुढील अमृतवाणी सोबत. तोपर्यंत माऊलींचे नामस्मरण करत रहा. श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. सद्गुरू महाराज की जय. रामकृष्ण हरी.